नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी एक असा टॉपिक घेऊन आली आहे ज्याची आपल्या सर्वांना खूप गरज पडणार आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी. द आर्ट ऑफ लेटिंग गो, पुढे जाण्याची कला. आपण ना कधी कधी फार घट्ट धरून ठेवतो काही नाती, काही आठवणी, अपयश. पण विचार करा, झाड जर त्याची जुनी पानं सोडणार नाही तर त्याला नवी पालवी कशी फुटेल? तर याच व्हिडिओमध्ये मी काही प्रॅक्टिकल स्टेप्स सांगितले आहेत ज्यामुळे आपण लाईफमध्ये मूव्ह ऑन करू शकू जुन्या गोष्टींना सोडून. आणि त्याचबरोबर मी एक छोटीशी छानशी गोष्ट पण शेअर केली आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका छोट्याशा गोष्टीने सुरू करूया. एका गावात ना एक शेतकरी राहायचा. त्याचा एक ताकदवान बैल होता. लहानपणी त्या बैलाला एका पातळ आणि जुन्या दोऱ्याने खांबाला बांधले जायचे. बैलाने बराच प्रयत्न केला खांब तोडून, दोर तोडून पळण्याचा, पण त्यात त्याला काही यश आले नाही. वर्षानुवर्षे सरली, बैल मोठा झाला, अधिक ताकदवान झाला. आताही त्याला त्याच जुन्या दोऱ्याने खांबाला बांधून ठेवलं जायचं. पण गंमत म्हणजे त्याने आत्ताही कधी प्रयत्न केला नाही तो दोर तोडून पळून जाण्याचा. कारण त्याच्या मनात हा विचार पक्का झाला होता की मी हे करू शकणार नाही, मी हा दोर तोडू शकणार नाही. आपल्या बाबतीतही काहीसं असंच घडतं, राईट? आपण पास्टमधले फिअर्स, फेलियर्स, आठवणी इतक्या धरून ठेवतो की आपल्याला लाईफमध्ये पुढे जाणं कठीण होऊन बसतं. मग यावर इलाज काय? तर यासाठी प्रॅक्टिकल स्टेप्स मी तुम्हाला आता सांगणार आहे. विदाऊट एनी फर्दर डिले, लेट्स बिगिन. नंबर 1, स्वीकारा, ॲक्सेप्ट. जे झालं आहे ना त्याला ॲक्नॉलेज करा. नंबर 2, लर्न, शिकून घ्या. त्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं यावर थोडंसं मनन चिंतन करा. नंबर 3, से थँक्स, धन्यवाद द्या. त्या नात्याला, त्या परिस्थितीला मनापासून थँक्स म्हणा. नंबर 4, रिलीज, सोडून द्या. त्या भावनांना, त्या आठवणींना कॉन्शियसली सोडून देण्याचा प्रयत्न करा. आणि नंबर 5, मूव्ह ऑन, सोडून द्या. आता जे घडलंय ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमच्याकडे एक चॉईस आहे, ते म्हणजे मूव्ह ऑन करण्याची. तर मूव्ह ऑन करण्यासाठी तुम्ही फक्त नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी तुमचं माइंड आणि हार्ट ओपन ठेवा अँड ट्रस्ट मी, इट विल वर्क आउट. बऱ्याच लोकांना असे वाटते की लेट गो करणे म्हणजे विसरून जाणे, पण त्याचा अर्थ असा नव्हे. लेट गो करणे म्हणजे त्या परिस्थितीला स्वीकारणे आणि त्या अनुभवातून मिळालेले धडे घेऊन जीवनात पुढे जाणे. काही नाती संपतात, काही स्वप्न अपुरी राहतात, काही लोकांपासून आपल्याला दूर जावे लागते, पण त्याचा अर्थ असा नव्हे की जीवन संपतंय किंवा जीवन थांबतंय. आपल्याला जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल, जीवनात नवीन संधींना सामोरं जायचं असेल, तर आपल्याला लेट गो करणं तितकंच गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करू इच्छिते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.